निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज राजसत्ता न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहे एसके हेअर पॅक अँड विग सेंटर संगमनेर। विद्यमान आमदारांच्या दुटप्पीपणावर माजी आमदार वैभवराव पिचड यांची टीका। तर युती धर्म पाळत नसल्याने खासदार सदाशिवराव लोखंडे यांना देखील सुनावले खडे बोल। मागील भाजप शिवसेना युतीच्या सरकारच्या काळात तालुक्यातील विकास कामाला खीळ घालण्याचं काम कुणी केलं? सत्तारूढ भाजप पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य असताना पिंपरकणे पुलासह विविध विकास कामांना निधी त्याचबरोबर विकास कामे मार्गी लावण्यासाठी का प्रयत्न केले नाहीत असे सवाल करीत फुसकेबार उडवू नका, नाहीतर मला दिवाळीत फटाके फोडावे लागतील, आपला दुटप्पीपणा जनतेसमोर मांडावा लागेल असं खरमरीत उत्तर माजी आमदार वैभवराव पिचड यांनी विद्यमान आमदार डॉक्टर किरण लामटे यांचे नाव न घेता त्यांच्या दुटप्पीपणावर टीकास्त्र सोडलंय। ते पत्रकारांशी वार्तालाप करत होते। विकासासाठी आपण भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा आपणावर टीका करणाऱ्यांना आता विकास कामासाठी भाजप सरकारबरोबर यायला कसं गोड वाटलं? आम्ही शरद पवार साहेबांची साथ सोडली तर आमच्यावर टीका केली, मग आता तुम्ही शरद पवार साहेबांची साथ सोडली त्याचं काय असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। अकोले तालुक्याचे आमदार अकोले तालुक्याच्या विकास कामासाठी भाजप बरोबर अजितदादांच्या गटात सामील झालेत, म्हणजे देर आहे दुरुस्त आहे अशी गत त्यांची झालेली असून सुरुवातीला शरद पवार साहेब यांच्याबरोबर गेले आणि नंतर तालुक्याच्या विकासासाठी भाजपशिवाय पर्याय नाही हे लक्षात आल्यावर अजितदादा बरोबर सत्तेत सामील झाले। आता आमदार साहेब कोटी कोटीचे पंख लावून उड्डाण घेण्याचं स्वप्न पाहत आहेत। मग आता तालुक्यात चालू असलेल्या या विकास कामांमध्ये भाजपचं काही योगदान आहे की नाही हे त्यांनी आता अकोले तालुक्यातील जनतेला सांगणं गरजेचं आहे, असं आव्हान देखील माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केलं आहे। तसेच तुम्ही जर 2014 ते 2019 या काळात भाजप युती सरकारबरोबर जिल्हा परिषद सदस्य होते, मग त्यावेळी तुम्हाला जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटले नाही का? त्यावेळी तुम्हाला 22 गावांचे हाल लक्षात आलं नाही का? 14 वर्ष तुम्हाला लोकांचे हाल पाहताना काहीच वाटलं नाही का? आम्ही सुरू केलेली कामे तुम्ही भाजप बरोबर सत्तेत जाऊन त्या माध्यमातून तुम्हीच अडथळे निर्माण करून कामे आता पूर्ण करून उद्घाटन करीत आहात अशी टीका यावेळी वैभव पिचड यांनी केली आहे। आमदारांनी खालच्या पातळीवर जाऊन बोलू नाही आणि मी ही दिवाळीत मोठे फटाके वाजवू शकतो, मग त्यावेळी तुमची हायगाई करणार नाही याची जाणीव ठेवावी असा इशारा देखील यावेळी वैभवराव पिचड यांनी दिला आहे। काल परवा खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी 25 कोटीच्या रस्त्यांच्या कामाचं भूमिपूजन केलं। या कामामध्ये खासदार यांचे किती योगदान आहे, या कामांच्या मंजुरी कोणी व कधी आणल्या याचा त्यांनी खुलासा करणं गरजेचं आहे। त्यांना 2-2.5 वर्षात सत्तेत असूनही कामे आणता आली नाही आणि ते या कामाचं श्रेय घेत आहेत। त्यांनीही या कामात भाजपचं योगदान आहे किंवा नाही हे जनतेला सांगावं। युतीचा धर्म पाळणं गरजेचं आहे असं आव्हान माजी आमदार वैभवराव पिचड यांनी केलं आहे। आता तुम्हाला जनताच निवडणुकीतून तुमची जागा दाखवून देईल असा इशारा देखील त्यांनी खासदार लोखंडे यांना दिला आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, राजूर।